नाव पण खूप छान ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब. आता किती मोठं ग्राउंड यांनी केलेलं आहे आणि प्रायव्हेट आहे हे बुक करून खेळतात. आता सध्या पिचचं काम चालू आहे यांचं. कसं वाटतंय? छान वाटतंय बघा किती छान आहे. हां जय भीम, जय शिवराय. परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं. आज आम्ही जरा बाहेर चाललो आहे. बाहेर म्हणजे खरं तर दवाखान्यात जायचं होतं, पण दवाखान्याची अपॉइंटमेंट आम्हाला संध्याकाळी मिळालेली आहे. सकाळचं बोलवलं होतं, पण त्यांना त्या डॉक्टरना काही म्हणजे चालल्यामुळे काही बोललं नाही. तर आज आम्ही दुसरीकडे बाहेर चाललो आहे, म्हणजे आमच्या जागेवर चाललेलो आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला काय काय बदल घडलेले तिथले काय काय बदल होतोय ते आम्ही दाखवणार आहोत. तरी आम्ही दोघं नवरा बायको चाललेलो आहे. तर आपण भेटूया आपण जागेवरती. बरोबर, चला. आता आम्ही आलेलो आहे आमच्या जागेवरती, म्हणजे चांदखेड कासरशाही त्या समोरच आमचं इथं प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या भोवतीच इथं समोर आमचा प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या भोवतीच इथं क्रिकेट क्लब हाऊस आहे. हा हे बघू शकता किती मोठं ग्राउंड यांनी केलेलं आहे आणि प्रायव्हेट आहे हे बुक करून खेळतात. आता सध्या पिचचं काम चालू आहे यांचं. सकाळचं संध्याकाळचं इथं बुक करून खेळतात. चांगलं क्लब हाऊस आहे, मोठं आहे. क्लबचं नाव पण CSMCC छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नाव आहे या क्लब हाऊसचं. आणि तुम्ही बघितलं गेलं तसं सगळीकडून नेट लावलेलं आहे. लेटचे जाळे आहेत आणि हॅलोजन पण मोठे आहेत. म्हणजे पूर्ण लाईटिंग एकदम असं ग्राउंडच आहे मोठं, एकदम चांगलं. त्यांनी डीपी घेतली, जनरेटर वगैरे सगळं. किती छान, किती मस्त केलेलं आहे. किती मस्त वाटतं इथं. एकदम हिरवगार एकदम केलेलं आहे. पाणी बिणी चालू असतं, त्यांचं काम करतात. चांगली गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी पण पुढच्या भविष्यासाठी. हां, जवळच आहे. लहानपणी पण असं बघायला आम्हाला खूप इच्छा वाटायची की एखादं ग्राउंड, हिरवं ग्राउंड, असं क्लब हाऊस. आणि नेमके आता ते आपल्या घराशेजारीच लागून आहे. घराशेजारी म्हणजे एकदम जवळच लागून असणार आहे. कारण की याची लायटिंगचं पण आहे ना फोकस आपल्या जागेवर इथं आपल्या भोवती पडत असेल बरं, काही की नाही. कारण की इथं नाईटला पण खेळतात. इथं नाईटला पण खेळतात तिथं. तेच ना, कदाचित तिकडे म्हणतात ना ते भारी आहे, मस्त आहे. करणार आहेत. हां, आणि इथं म्हणतात की आता इथं समोरची पण जागा त्यांनी घेतलेली आहे, चालू आहे वाटतं. इथं मग कोचिंग क्लब हाऊस वगैरे होणार आहे पुढं. चांगलं आहे, मस्त. चला, चांगलं वाटलं, भारी वाटलं. आणि क्रिकेट क्लबचं नाव पण खूप छान ठेवलेलं छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब. तरी बघू आपण पुढं गेलो जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही. कधी तिथं कॉमेंट्री नाही का करणार, कॉमेंट्री मॅन काय लक्ष देणार वगैरे का मस्त केलंय ना. हॅलो जॉन फुल. आता नाईटला खेळतात म्हणल्यावर इथं उजेड तर काय पडेल मग. नाईटला पण खेळतात, उजेड पण पडेल तिथं साईडला. चक्कर मारायला पाहिजे का, बघितलं पाहिजे कसं आहे इथं. मस्त एकदम. यांनी इथं सध्या वर्कर इथंच राहतात. स्पोर्ट्सचं नाव काय आहे, स्पोर्ट्स अँड ट्रॉफीज, ऑल कस्टमाइज टीम जर्सी अवेलेबल. हां, प्रोटीन्स, न्यूट्रिशन्स हे सगळं असं आहे त्यांचं. छान आहे, मस्त आहे. हे रेस्ट रूम असेल. रेस्ट रूम म्हणजे आपण कॅन्टीन आहे, स्टोर रूम आहे, फीडिंग कोचिंग रूम आहे. हे बघा नाव, काय नाव आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब. मस्त आहे, चांदखेड. हे बघू शकता तुम्ही व्ह्यू सगळा.
खरंच खूप या मला आवड सुंदर. असेल क्रिकेट खेळायची तर इथलं वातावरण पण खूप छान आहे, बघू शकता तुम्ही सगळं. चांदखेडला. चांदखेडला मस्त. याला काय म्हणतात रेणू माहिती आहे का? कशाला? याला ते म्हणतात. झेंडे नाही म्हणत, त्याला बाउंड्री लाईन्स म्हणतात त्याला. काय हे झेंडे लावले ना म्हणतात. हां, याला बाउंड्री लाईन्स म्हणतात. हे असं प्रत्येक याला असतं हां. राऊंडाला. हो त्यांचं काम चालू आहे तरी चांगलंच. मग नीट जाळी चांगली आहे, असं मस्त केलं आहे यांनी, भारी केलं. ही पुढं आमची जागा आहे या साईडला आणि जवळपास झालं आहे. हा आमचा रोड आहे येण्या जाण्याचा आणि रस्त्यावर हा रेस करा बोलू म्हणून. रेणुकाला पिल्ल तिला आनंद झाला बघून किती. कसं वाटतंय? छान वाटतंय. बघा ना किती छान आहे. हा यदू आणि शौर्य पाहिजे होते आता ना? हा यदू आणि शौर्य पाहिजे होते. हा आनंद झाला बायकोला खूप, कारण ना बकरीच्या पिल्लूंना आहे की नाही. हां, मग हम्म? किती छान वाटतं. गावाकडे मम्मीकडे बी होते ना पहिले बकऱ्या वगैरे. मस्त वाटतंय. हां. चालायचं मग. मस्ती बी हे फोटो काढा मला. इथं हे पण आहेत, फोटो काढा घोडे मी पण आहेत. मला. त्याच्यात मी जाऊन बसते, फोटो काढा माझा एक. बरं चल. झाला एन्जॉय करून? हां. कसं वाटलं? आता पिल्लू पाहिजे होतं यदू आणि दीदी. येतो आणि तिथे हो हा ना. त्यांना पण एन्जॉय केला असतं त्यांनी मस्त. एवढे म्हणजे तर किती बकरीचे पिल्ले त्यांच्या मागे पळतच सुटला असतं. कसं उन्हातानामध्ये घरबीर बांधून राहतात बघा. कोंबड्या पण घेऊन आले सोबत. धनगर आहेत नाही हा धनगर आहे. पण बघा ना कोंबड्या वगैरे सगळं सोबत घेऊन फिरतात. फिरतात. प्रत्येक जनावराला घेऊन फिरतात. किती त्यांना मारायला. चला निघायचं आता, उशीर होतो आम्हाला. चला आता शाळा मुलांची सुट्टी झाली आहे. इथं लवकरच आपल्या इथं घरं बिरं होत चाललेले, डेव्हलपमेंट होत चालली भरपूर काही. चल नंदिनीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे इथं. त्यांची मोठी साईड आहे आणि इकडून मेन एंट्री आहे. इथून मेन रस्त्यावरनं आतमध्ये येऊन जर त्यांची साईड चालू आहे, तिथून स्टार्टिंगपासूनच चालू आहे. तुम्ही बोला. साईड चालू आहे ती हिरणची साईड चालू आहे. तिथून त्या साईडनी मेन एंट्री आहे, म्हणजे मेन रोड हा येतोय. मेन रोडपासून आतमध्ये एंट्री हा हिरणचं पूर्ण बॅक साईडचा कोणता प्रोजेक्ट आहे पूर्ण हा इथं. मोठी सोसायटी होईल इथं, मोठा अपार्टमेंट होतं इथं भविष्यात चालू आहे त्याचं काम सध्या. आणि हा जो एंट्री आहे हा आपल्या प्लॉटवरती जातो, ज्यात इथं बऱ्यापैकी पण डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. हा रस्ता चांगला मोठा होत चाललाय आणि इकडे वीटभट्टी वगैरे पण आली जवळ. वीटभट्टी आलेली आहे, घरं होत चाललेली आहे छान. इथं इकडे स्कूल आहे इथं. हे जे आहे इकडे उभं राहता मी. हा या साईडला आहे ॲग्रिकल्चर स्कूल आहे इथं. ॲग्रिकल्चर स्कूल चालू आहे इथं. कॉलेज आहे. कॉलेज आहे, हा कॉलेज आहे. बाजूला पण आता घरं प्लॉटिंग वगैरे पडतात. त्यात इथं भरपूर असं डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे, भारी वाटतंय. छान वाटते. म्हणजे आमची इथं पण तुम्हाला दाखवलं मागाशी मी व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही तुम्हाला इथं की आमच्या प्लॉटच्या बाजूलाच लागून क्रिकेट क्लब हाऊस होतोय. झालेलंच आहे, चालू आहे त्याचं खेळणं बिळणं चालू आहे त्याचं मस्त आहे. आणि असं झालं की आम्ही कधी राहायला येतो. तेच ना असं वाटतं आत्ताच येऊन राहावं. किती छान इकडे म्हणजे सगळं डेव्हलप होत चाललेलं आहे हळूहळू. तेव्हा मन लय नाराज झालं होतं ना. हा पण नाराज झालं, बायकोचं मन तर लय नाराज झालं होतं. हा ना माझं पण लय नाराज झालं होतं. पण आता असं वाटतंय की माझ्या नवऱ्याने इकडची जागा जी घेतली ती काही ही नाही झाला, पश्चाताप नाही होते आता. हा इथे सोसायटी एवढी मोठी होईल, जसं की इकडे कोलते पाटलांचं आहे तसं हिरानंदानींचं हे पण चांगलं करतायत. चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी भविष्यात. आणि क्रिकेट क्लब हाऊसचं आपल्या मुलांच्यासाठी पण खूप छान आहे. चला तेव्हा आपण आपल्या पुढच्या रस्त्यात निघूया. तिथं वाट बघत असतील तिथं काय होते काय नाही तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. तिथं काय होईल तर काय होईल, चालू आहे सध्या कामं, कुठपर्यंत डेव्हलपमेंट होत जाईल ते आपण पुढं तुम्हाला नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार. इकडे आहे हिरानंदानीचं प्रोजेक्ट. दुकानं वगैरे
ताणले ऊन पण लई आहे. बायकोने घेतलं चटई घेतली बघा ही एक आणि एक टीपॉय घेतला आहे. कसे आपलं छोटंसं आपलं टीपॉय आणि ही चटई घेतली. भूक पण लागली आहे आता. पोटात कावळे पण खूप वाटत आहे त्यासाठी आता जाऊन दे म्हटलं झटपट आपलं वडापाव घेतला आहे. वडापाव खायचा आहे. तर पोरांचं काय चाललं आहे बघू. मुलांचं काय चालू आहे. हां बघा गरम गरम वडापाव आणले. वडापाव खाऊन तो झालेला आता. मुलांनी पण खाल्ला वडापाव आम्ही पण खाल्ला. बाहेरून तर खूप वैतागलो आलो काही ऊन पण खूप होतं. गाडीचा पण वैताग आलेला आहे. तर हा आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. तर आपण व्हिडिओ परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. चला मग बाय बाय.